एक योक्स आहेत यातले मी काढून घेतोय। यस, हे बटर आहे, हे थोडं गरम करून घेतोय म्हणजे ते वितळेल। हे मला या पॅनकेकच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे, त्या दृष्टीने त्याला वितळून घेतोय। त्याचबरोबर याच्यात टाकतोय 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे, 1-1.5 चमचा साखर टाकतोय याच्यात, किंचित मीठ। याला जास्ती गरम नाही करायचं आहे, याला फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे। आणि हे बटर याच्यात टाकणार आहे। आता काय या रेसिपीमध्ये अंड टाकलेलं आहे, तर कधी कधी म्हणजे आता वेस्टर्न पद्धतीने करताना याच्यामध्ये थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकतात, त्याच्यामुळे अंड्याचा जो स्मेल आहे तो येत नाही पॅनकेक्समध्ये, म्हणजे त्याचा एक सिट्रस असा त्याला फ्लेवर येईल। आता याच्यामध्ये तुम्हाला दूध वापरायचं असेल तर दूध वापरू शकता किंवा पाणी पण वापरू शकता। याच्यात टाकतोय किंचित बेकिंग पावडर, आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकू याच्यामध्ये। हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हे आपलं मिश्रण तयार आहे। तर एका बाजूला मी पॅन गरम करतोय, त्याच्यामध्ये थोडंसं बटर घेतोय, पॅन गरम होईपर्यंत आपण थोडी फळं पण कापून घेऊया। पॅनकेकसाठी याच्यावर मिश्रण टाकतोय, अजून एक पॅन ठेवतो म्हणजे एकाच वेळी आपले 5-6 पॅनकेक्स होतील। एका बाजूला आपण इथे फ्रूट्स कापून घेतोय, म्हणजे पॅनकेक्सच्या वरती फ्रूट्स टाकायला आणि खायला खूप छान लागतात। आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये टाकणार आहे मध टाकणार आहे, वरती मध असेल तर आणखीनच मजा येणार आहे पॅनकेक खाताना। बस, याला एक 5-1 मिनिटामध्ये पॅनकेक्स रेडी होतात आपले। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला।
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?